बंधूंनो, मागील अध्यायात निष्काम कर्मयोगाचे विवेचन आपण केले। स्वधर्म टाळून अवांतर धर्म स्वीकाराल तर निष्कामतेचे फळ अशक्यच आहे। स्वदेशी माल विकणे हा व्यापाऱ्याचा स्वधर्म आहे, परंतु हा स्वधर्म सोडून जेव्हा तो 7000 मैलावरचा विदेशी माल विकू लागतो तेव्हा अधिक नफा मिळेल हाच हेतू मुळी त्याच्या डोळ्यासमोर असतो। मग त्या कर्मात निष्कामता कोठून येणार? म्हणूनच कर्म निष्काम होण्यासाठी स्वधर्म आचरण्याची अत्यंत जरुरी असते। परंतु हे स्वधर्माचरणही सकाम असू शकते। अहिंसेचीच गोष्ट आपण घेऊया। जो अहिंसेचा उपासक आहे त्याला हिंसा तर वर्ज्य आहे, परंतु बाहेरून अहिंसक असूनही तो हिंसामय असू शकेल, कारण हिंसा हा मनाचा धर्म आहे। बाहेरचे हिंसा कर्म न केल्यानेच मन अहिंसामय होईल असे नाही। तलवार धरल्याने हिंसावृत्ती दिसूनच येते, परंतु तलवार सोडल्याने मनुष्य अहिंसामय होतोच असे नाही। स्वधर्माचरणाचे हुबेहूब असेच आहे। निष्कामतेसाठी परधर्म तर टाळलेच पाहिजेत, परंतु हा केवळ निष्कामतेचा आरंभ झाला तेवढ्याने साध्य गाठले असे नाही। निष्कामता हा मनाचा धर्म आहे। हा मनाचा धर्म उत्पन्न होण्यास स्वधर्माचरण एवढे एकच साधन पुरेसे नाही, दुसऱ्या साधनांचाही अवलंब करावा लागेल। केवळ तेलवातीने दिवा लागत नाही, तेथे ज्योतीची गरज असते। ज्योत असेल तरच अंधार दूर होईल। ही ज्योत कशी पेटवायची? त्यासाठी मानसिक संशोधन हवे। आत्मपरीक्षण करून चित्तावरील खळमळ धुवून टाकले पाहिजेत। तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी हीच महत्त्वाची सूचना भगवंतांनी दिली होती। त्या सूचनेतूनच चौथ्या अध्यायाचा जन्म आहे। गीतेत कर्म हा शब्द स्वधर्म या अर्थाने वापरले आहे। आपण खातो, पितो, झोपतो ही कर्मेच आहेत, परंतु या क्रिया गीतेतील कर्म शब्दाने सुचविलेल्या नाहीत। कर्म शब्दाने स्वधर्माचरण घ्यावायचे, परंतु हे स्वधर्माचरण रूपी कर्म करून निष्कामता पदरात पाडून घेण्यासाठी आणखी एक महत्त्वाची मदत पाहिजे, ती म्हणजे काम क्रोध जिंकणे ही होय। चित्त गंगा जलाप्रमाणे निर्मळ व प्रशांत झाल्याशिवाय निष्कामता नाही। अशा प्रकारे चित्त संशोधनासाठी जी कर्मे करावायची त्यांना गीता विकर्म अशी संज्ञा देते। कर्म, विकर्म व अकर्म हे 3 शब्द या चौथ्या अध्यायात महत्त्वाचे आहेत। कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया। या बाहेरच्या कर्मात चित्त ओतणे म्हणजे विकर्म। बाहेरून आपण नमस्कार करतो, परंतु या बाहेरच्या शिर नमविण्याच्या क्रियेबरोबरच आतून जर मन नमले नसेल तर बाह्य क्रिया व्यर्थ होय। अंतर्बाह्य एक झाले पाहिजे। बाहेरून मी शंकराच्या पिंडीवर सतत धार करून अभिषेक करतो, परंतु या जलधारेबरोबर मानसिक चिंतनाची धार जर अखंड ओतली जात नसेल तर त्या अभिषेकाला काय किंमत? मग ती समोरची पिंडी म्हणजे दगड आणि मीही दगडच। दगडासमोर दगड बसला एवढाच अर्थ होईल। बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग लाभतो। निष्काम कर्म या शब्दप्रयोगात कर्म या पदापेक्षा निष्काम या पदालाच अधिक महत्त्व आहे। ज्याप्रमाणे अहिंसात्मक असहकार या शब्दप्रयोगात असहकार या शब्दापेक्षा अहिंसात्मक या विशेषणालाच अधिक महत्त्व आहे। अहिंसा दूर करून जर असहकार पोकाराल तर ती एक भयानक वस्तू होऊ शकेल। त्याप्रमाणेच स्वधर्माचरणाचेही कर्म करीत असता मनाचे विकर्म जर तेथे नसेल तर तो धोका आहे। आज सार्वजनिक सेवा करणारे स्वधर्माचेच आचरण करीत असतात। ज्यावेळेस लोक दरिद्री विपन्न असतात त्यावेळेस त्यांची सेवा करून त्यांना सुखी करणे हा ओघप्राप्त धर्म आहे, परंतु हे सार्वजनिक सेवा करणारे सारे कर्मयोगी झाले असे अनुमान नाही काढायचे। लोक सेवा करताना मनात जर शुद्ध भावना नसेल तर ती लोक सेवा भयानक होण्याचाही संभव आहे। आपल्या कुटुंबाची सेवा करताना जितका अहंकार, जितका द्वेष, मत्सर, जितका स्वार्थ आपण निर्माण करतो तितका सर्व लोक सेवेतही आपण निर्माण करू, आणि याचे प्रत्यंतर आजच्या लोकसेवकांच्या मेळाव्यात दिसूनही येत आहे। कर्माबरोबर मनाचा मेळ पाहिजे। हा जो मनाचा मेळ त्यालाच गीता विकर्म म्हणते। बाहेरचे साधे कर्म हे आतले विशेष कर्म। हे विशेष कर्म ज्याच्या त्याच्या मानसिक गरजेप्रमाणे वेगवेगळे असते। विकर्माचे असे अनेक प्रकार उदाहरणादाखल चौथ्या अध्यायात दर्शविले असून त्याचाच विस्तार पुढे 6व्या अध्यायापासून केला आहे।
या विशेष कर्माची, या मानसिक अनुसंधानाची जोड देऊ तेव्हाच निष्कामतेची ज्योत पेटेल. कर्माबरोबर विकर्म आले म्हणजे हळूहळू निष्कामता अंगी बांधते. शरीर व मन या जर दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत तर साधनेही दोहोंसाठी वेगवेगळी असणार. या दोहोंचा मेळ बसला म्हणजे साध्य हाती पडते. मन एकीकडे व शरीर दुसरीकडे असे होऊ नये म्हणून शास्त्रकारांनी दुहेरी मार्ग सांगितला आहे. भक्ती मार्गात बाहेर तप सांगितले व आत जप सांगितला. उपवासाधिक बाह्य तपस्या चालली असता जर आतून मानसिक जप चालला नसेल तर ते तप सारे फुकट गेले. कोणत्या भावनेने मी तप करीत आहे ती भावना आत सारखी पेटत राहिली पाहिजे. उपवास या शब्दाचा अर्थच मुळी देवाजवळ बसणे, परमेश्वराजवळ चित्त राहावे म्हणून बाहेरच्या भोगांना बंदी करायची. परंतु बाहेरचे भोग वर्ज करून मनात जर भगवंताचे चिंतन नसेल तर त्या बाह्य उपवासात काय किंमत. ईश्वराचे चिंतन न करता जर खाद्यपेयाचे मनात चिंतन करू तर ते फारच भयंकर भोजन झाले. हे जे मनाचे चाललेले भोजन, मनात विषय चिंतन यासारखी भयंकर वस्तू दुसरी नाही. तंत्राबरोबर मंत्र पाहिजे. केवळ बाह्य तंत्राला महत्व नाही, केवळ कर्महीन मंत्रालाही महत्व नाही. हातात सेवा हवी व हृदयातही सेवा हवी तरच खरी सेवा हातून घडेल. हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल तर ते स्वधर्माचरण शुष्क राहील. त्याच्या निष्कामतेची फुले फळे लागणार नाहीत. आपण रोग्याच्या शुश्रूषेचे काम समजा सुरू केले परंतु त्या सेवा कर्माबरोबर जर कोमल दयाभाव नसेल तर ती रुग्णसेवा कंटाळवाणी व निरस वाटेल. तो एक बोजा वाटेल. रोग्यालाही त्या सेवेचा भार वाटेल. त्या शुश्रूषेत मनाचा सहकार नसेल तर त्या सेवेतून अहंकार निर्माण होईल. मी त्याच्या आज उपयोगी पडत आहे तर त्याने माझ्या पडावे, त्याने माझी स्तुती करावी, लोकांनी माझे कौतुक करावे वगैरे अपेक्षा चित्तात उत्पन्न होतील. किंवा आपण इतकी सेवा करतो तरी हा रोगी चिरचिरच करतो वगैरे आपण त्रासिकपणाने म्हणू. आजारी मनुष्य साहजिकच चिरचिरा असतो. त्याच्या चिरचिऱ्या स्वभावामुळे मनात खरा सेवाभाव नसलेला सेवेकरी कंटाळा करील. कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ असला म्हणजे ते कर्म निराळेच होते. तेल व वात यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजे प्रकाश पडतो. कर्माच्या जोडीला विकर्म आले म्हणजे निष्कामता येते. दारूला बत्ती लावली म्हणजे स्फोट होतो. त्या दारूत शक्ती निर्माण होते. कर्म ही वस्तू या बंदुकीच्या दारूसारखी आहे. तेथे विकर्माची ज्योत लागली की कार्य होते. विकर्म तेथे येत नाही तोपर्यंत ते कर्म जड आहे, त्यात चैतन्य नाही. एकदा विकर्माची ठिंगी पडली म्हणजे त्या कर्मात जे सामर्थ्य निर्माण होते ते अवर्णनीय आहे. चिमूटभर दारू खिशात राहते, हातात खेळते, परंतु तिला बत्ती लावताच शरीराच्या चिंधड्या उडतात. स्वधर्माचरणातील अनंत सामर्थ्य असेच गुप्त असते. त्याला विकर्माची जोड द्या म्हणजे मग कशा घडामोडी होतात ते दिसेल. अहंकार, काम, क्रोध यांचा त्या स्फोटाने मुडदा पडेल आणि त्यातूनच त्या परमज्ञानाची निष्पत्ती होईल. कर्म हे ज्ञानाचे पेटवणं आहे. एखादा लाकडाचा ओंडका पडलेला असतो परंतु लाकडाला पेटवा, तो धगधगीत निखारा होतो. ते लाकूड व तो अग्नी यात केवढा फरक, परंतु त्या लाकडाचाच तो अग्नी असतो. कर्मात विकर्म ओतले म्हणजे कर्म दिव्य दिसू लागते. आई मुलाच्या पाठीवरून हात फिरवते, एक पाठ व त्या पाठीवरून वेडा वाकडा एक हात फिरवला, परंतु त्या साध्या कर्माने त्या मायलेकरांच्या मनात ज्या भावना उचंबळल्या त्याचे कोण वर्णन करू शकेल. इतक्या लांबी रुंदीच्या पाठीवरून अशा इतक्या वजनाचा एक गुळगुळीत हात फिरवावा म्हणजे तो आनंद निर्माण होईल, असे जर कोणी समीकरण बसवू पाहिल तर ती थट्टा होईल. ती हात फिरवण्याची क्षुद्र क्रिया, परंतु त्या क्रियेत आईचे हृदय ओतलेले आहे. ते विकर्म ओतलेले आहे म्हणून तो अपूर्व आनंद मिळतो. तुलसी रामायणात एक प्रसंग आहे. राक्षसाशी लढून वानर येतात. ते जखमी झालेले असतात. अंगातून रक्त वाहत असते, परंतु प्रभू रामचंद्रांनी नुसते प्रेमपूर्वक त्यांच्याकडे पाहिले आणि त्या वानरांच्या वेदना नाहीशा झाल्या. त्यावेळेस रामाचे डोळे किती उघडले होते त्याचा फोटो घेऊन त्याप्रमाणे दुसऱ्या कोणी आपले डोळे उघडून पाहिले असते तर तसा परिणाम झाला असता का. तसे करू पाहणे हास्यास्पद आहे. कर्माला विकर्माची जोड मिळाली म्हणजे शक्तीस्फोट होतो व त्यातून अकर्म निर्माण होते. लाकूड जळल्यावर राख होते. तो पहिला भला मोठा ओंडका पण चिमूटभर निरुपद्रवी राख होते त्याची.
खुशाल हातात घ्यावी व अंगाला फासावी. कर्माला विकर्माची ज्योत लावल्याने अकर्म होते. लाकूड कोठे व राग कोठे ककेन संबंध. त्याच्या गुणधर्मात आता बिलकुल साम्य नसते, परंतु त्या ओंडक्याचीच ती राग, यात संशय नाही. कर्मात विकर्म ओतले म्हणजे अकर्म होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की कर्म केल्यासारखे वाटतच नाही, त्या कर्माचा बोजा वाटत नाही. करून अकर्ते होतो. गीता म्हणते मारूनही तुम्ही मारित नाही. आई मुलाला मारते म्हणून तुम्ही मारून पहा बरे. तुमचे मारणे मुलगा सहन करणार नाही. आईने मारले तरी तिच्या पदरातच तो तोंड खुपशील, कारण आईच्या बाह्य कर्मात चित्तशुद्धी आहे. तिचे ते मारणे निष्काम आहे. तिचा स्वार्थ त्या कर्मात नाही. विकर्मामुळे, मनाच्या शुद्धीमुळे कर्माचा कर्मपणा उडून जातो. रामाचे ते पाहणे आंतरिक विकर्मामुळे केवळ प्रेम सुधासागर असे होते, परंतु रामाला त्या कर्माचे श्रम नव्हते. चित्तशुद्धीने केलेले कर्म निर्लेप असते, त्याचे पापपुण्य काही उरत नाही. नाहीतर कर्माचा केवढा बोजा आपल्या बुद्धीवर व हृदयावर पडतो, किती ताण पडतो. उद्या सारे राजकीय कैदी सुटायचे अशी जर आता 2 वाजता बातमी आली तर कसा बाजार भरतो ते पहा. सगळीकडे गडबड. आपण कर्माच्या बरे वाईटपणामुळे वेगळं असतो. कर्म आपणास सर्व बाजूंनी घेरते. कर्म आपल्या मानगुटीस जणू बसते. समुद्राचा प्रवाह जोराने जमिनीत घुसून जशी आखाते निर्माण करतो, त्याप्रमाणे कर्माचा जोजार चित्तात घुसून तेथे क्षोभ निर्माण होतो. सुखदुःखाची द्वंद्वे निर्माण होतात. सारी शांती नष्ट होते. कर्म झाले, होऊन गेले तरी त्याचा वेग शिल्लकच राहतो. कर्म चित्ताचा कब्जा घेते, मग त्याला झोप येत नाही. परंतु अशा या कर्मात विकर्म मिळविले तर कितीही कर्म केले तरी श्रम वाटत नाही. मन ध्रुवाप्रमाणे शांत, स्थिर व तेजोमय राहते. कर्मात विकर्म ओतल्याने ते अकर्म होते. कर्म करून पुसून टाकल्यासारखे होते. हे कर्माचे अकर्म कसे होते, ही कला कोणाजवळ पाहावयास मिळेल? संताजवळ. या अध्यायाच्या शेवटी भगवान सांगतात, संताजवळ जाऊन बैस व धडे घे. कर्माचे अकर्म कसे होते हे सांगताना भाषा संपून जाते. त्याची कल्पना येण्यास संताच्या पायाशी गेले पाहिजे. परमेश्वराचेच वर्णन आहे ना, शांताकार भुजग शयनम. परमेश्वर सहस्र फडांच्या शेषावर पहुडला असतानाही शांत आहे. संत सहस्रावधी कर्मे करत असूनही एवढा देखील क्षोभ तरंग मानसरोवरात उठू देत नाहीत. अशा प्रकारची खुबी संताच्या गावी गेल्याशिवाय समजणार नाही. हल्लीच्या काळात पुस्तके स्वस्त झाली आहेत. आणा 2 आण्यात गीता, मनाचे श्लोक मिळतात. गुरु भरपूर आहेत. शिक्षण उदार व स्वस्त आहे. विद्यापीठे ज्ञानाची खिरापत वाटीत आहेत, परंतु ज्ञानामृत भोजनाची ढेकर कोणी देत नाही. पुस्तकांचा हा ढीक पाहून संत सेवेची अधिकच गरज दिवसेंदिवस भासू लागली आहे. पुस्तकाच्या मजबूत कापडी बाइंडिंगच्या बाहेर ज्ञान येत नाही. एक अभंग मला अशा प्रसंगी नेहमी आठवतो. काम क्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पैलीकडे. कामक्रोधांच्या पर्वतापलीकडे नारायण असतो, त्याप्रमाणे या पुस्तकांच्या राशीमागे ज्ञानराजा लपून बसला आहे. पुस्तकालय व ग्रंथालय सर्वत्र झळकत असता अजून मनुष्य सर्वत्र संस्कारहीन व ज्ञानहीन असा माकडच दिसून येत आहे. बडोद्यास मोठी लायब्ररी आहे. एकदा एक गृहस्थ भले मोठे पुस्तक घेऊन जात होते. त्या पुस्तकात चित्रे होती. इंग्रजी आहे असे त्या गृहस्थास वाटून ते नेत होते. मी विचारले, कसले आहे पुस्तक? त्यांनी पुढे केले. मी म्हटले, हे तर फ्रेंच आहे. ते गृहस्थ म्हणाले, फ्रेंच निघाले वाटते. परम पवित्र रोमन लिपी, सुंदर चित्र, चांगली बाइंडिंग, मग ज्ञानाला काय तोटा? इंग्रजी भाषेत दर साल 10,000 नवीन पुस्तके तयार होतात. इतर भाषात तोच प्रकार. ज्ञानाचा एवढा प्रसार असतानाही मनुष्याचे डोके खोके कसे? कोणी म्हणतात स्मरणशक्ती कमी झाली, कोणी म्हणतात एकाग्रता होत नाही, कोणी म्हणतात जे जे वाचावे ते ते खरे वाटते, कोणी म्हणतात विचार करावयास वेळच नाही. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ऐकून ऐकून घोटाळ्यात पडलेली तुझी बुद्धी स्थिर झाल्याशिवाय योग तुझ्या हातात पडणार नाही. ऐकणे वाचणे आता पुरे करून संतांना शरण जा. तेथे जीवनाचा ग्रंथ तू वाचशील. तेथील मुके प्रवचन ऐकून छिन्न संशय होशील. सारखी सेवा कर्मे करूनही अत्यंत शांत कसे राहावे, बाहेरच्या कर्माचा जोर असतानाही हृदयात अखंड संगीताची सतार कशी लावावी, हे तेथे गेल्याने कळेल.